काय कशासाठी तुम्ही रास्ता रोको केलाय? होय मोहितेजी, काय कारण काय रास्ता रोको काढण्याचं? पुण्यासारख्या ठिकाणवरनं साताऱ्यात यायला एखाद्या पॅसेंजरला 100 ते 150 रुपये खर्च येतो. पहिल्यांदा तर अर्धच तिकीट आहे. पण तेच एसटी स्टँडला उतरल्यानंतर शाहूपुरीसारख्या ठिकाणी, राजवाड्यासारख्या ठिकाणी, समर्थ मंदिरसारख्या ठिकाणी जायचं झालं तर हे काही मगरूर रिक्षावाले 200 घेत आहेत, 250 घेत आहेत. कुणाचं बंधन नाही. कुठेही आडवी तिडवी कशाही रिक्षा लागल्या जातात रोज इथं. मध्यंतरी ट्रॅफिकचे API यांनी काय केलं, हे बॅरिकेड्स लावले. कशासाठी? तर ट्रॅफिक सुरळीत होऊन. पण त्याचा परिणाम उलटा झाला. त्या आपला जो सबवे आहे त्या ठिकाणी बस बसते का? त्याच्या पुढच्या बाजूला टर्निंगला बस बसते का? लोकांच्या अंगावर गाड्या जातात. जी शाळा कॉलेजची मुलं जी रस्त्यानं चालत येतात त्यांच्यावरती काय, त्यांचा उद्या अपघात झाला तर ही जबाबदारी घेणार आहेत का अधिकारी? कुणी अपघाताची जबाबदारी घेत नाही. त्यावेळेस फक्त कारणं शोधली जातात आणि संबंधिताला जबाबदार धरलं जातं. पण ह्या सगळ्या गोष्टीला प्रशासन जबाबदार आहे. इथल्या रिक्षावाल्यांना अजिबात सेन्स नाही. स्टँडवर उतरल्यावर अक्षरशः गडबाजी झाली आहे. ग्रुपिंग केलं जातं, दादागिरी दत्ती केली जातात. ठराविक लोकांना महत्वाची मोठी भाडी दिली जातात. कॉमन रिक्षावाला जो प्रामाणिक धंदा करतो ना त्याला रितसर धंदा करून दिला जात नाही. आणि ह्यांनी काय सांगायचं, नाही तुम्ही आंदोलन मागे घ्या. अरे कशाला आंदोलन मागे घ्या? जेलमध्ये घाला ना आम्हाला, ठेवा आम्हाला आतमध्ये, म्हणजे तुमचं समाधान होईल. मूळ मुद्दा लक्षात घ्या तुम्ही काय येतो. या रिक्षावाल्यांचे रितसर हप्ते आहेत यांना आणि त्याच्यामुळे यांना काढलं जात नाही. आम्ही 4-5 वेळा यांना सांगून सुद्धा हे लोक याच्यावर कारवाई करत नाहीत. कशासाठी? तुम्ही या लोकांवरती कारवाई झाली तरच आम्ही इथनं हटणार, नाहीतर आम्ही इथनं उठत नाही. त्यांना काय कारवाई करायची ती करू देतो. 15 दिवस निवेदन देऊन होऊन सुद्धा कारवाई होत नाही. एसटीचं भाडं पण वाढलेलं आहे. बसा खाली न्याय उचलून बसा खाली बसा.